डहाणू तालुक्यातील चिंचपाडा येथील साखरी गोंद्याराव व त्यांचा मुलगा योगेश गोंद्याराव यांच्यावर मोठा आर्थिक आघात झाला आहे। विधवा साखरीबाईंनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी काबाड कष्टाने 3 लाख रुपये साठवले होते। हे पैसे त्यांनी घरात ठेवलेल्या भाताच्या कणगीत सुरक्षित असल्याच्या समजुतीने ठेवले होते। मात्र शनिवारी शेजाऱ्यांच्या फोनवरून समजले की त्यांच्या घरात चोरी झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या खिडकीचा गंज तोडून घरात प्रवेश केला आणि कणगीत ठेवलेले 3 लाख रुपये लंपास केले। साखरीबाई आणि त्यांचा मुलगा सध्या ठाणे येथे कामासाठी गेले होते। बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे बँकेने त्यांच्या खात्यात पैसे जमा घेण्यास नकार दिला होता। त्यामुळे घरातच पैसे ठेवण्याचा पर्याय त्याने निवडला होता। या घटनेमुळे संपूर्ण चिंचपाडा परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे लवकरात लवकर चोरट्याचा शोध घेण्याची मागणी केली आहे। तर चोरीच्या घटनेसंदर्भात न्यूज इंडिया 9 चे प्रतिनिधी साखरी गोंद्याराव यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बातचीत केली आहे। तर ते काय म्हणाले आहेत ते आपण पाहूयात। रिपोर्टर संदीप थोरात, न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चोरी झालेली तेव्हा तुम्ही कुठे होते? तेव्हा आम्ही तिकडे शहराला होते आणि इकडनं आमचे काकीने बघितलं आणि नंतर आम्हाला फोन केला। मग दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर इकडे आले, लगेच निघाले तिकडनं। नंतर येऊन बघतो तर हे असं झालंय, चोरी झालेली इकडे। मग त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो, सायवनला, तिकडनं ते बघायला आले, फोटो काढून घेऊन गेले। नंतर दुसऱ्या दिवशी परत गेले आम्ही आणि तिकडनं तिसऱ्या दिवशी आले, ते विचारपूस केला, नंतर ते परत गेले। तर आपण बघू शकता इथं आई आहेत, आपण आईला विचारू की ही आई आहेत, एवढे पैसे आपण जमा केलेले आहे, हे कशासाठी जमा केलेलं आहे? लग्नासाठी जमा केलेलं आहे। मग आता तुमचे पूर्ण पैसे गेलेले आहेत, आता तुम्ही मुलाचे लग्न कसं काय करणार? कसं काय करणार? खाना नाही, त्याच्या हातून खात काय, फिराय पण नाही। आता लग्नासाठी केलं, पैसे जमा केले, तर 1000, 2000, 3000 असं करून करून जमा केलं ना। त्याच्यासाठी मी पोराचं लग्न करायचं होतं, तर आता कसं करून लग्न करून, एक तर त्याच्या पापा नाही, एक तर आम्ही दोघांजण ना, कसं करून आता लग्न करायचं। आता घेऊन आलो तर तिथं घेऊन गेलो तर नाही, ते काढलेलं नाही, तसे मग घेतलं नाही, ते आणून ठेवलं नाही। 8 दिवस राहिलो घरी ना, नंतर गेलो शाजू, नंतर आलो से। तुमचे जे ह्यांचे बाबा होते म्हणजे किती वर्ष झाली वारून? आता तर कधी आता झालं, इथं छोटा होता, एवढा होता पोरगा, लहान होता तेव्हा इथं छाळ टाकलं। मग ह्याचा सांभाळ तुम्हीच केला? मीच केला। मग आता तुम्हाला जे वसईला तुम्ही कामाला जाता, मग किती वर्ष तुम्ही वसईला काम केले? हे पोराला शाळा तिकडेच मी ठेवलेला, बारकापासून 10वी पास मी तिकडे शाळा शिकवला, 6वी धर ठेवलेला इकडे। मग तिथे मला झालं 30 एक वर्ष काम केलेला तिकडे। 30 एक वर्ष मी काम केला, 15 रुपये 10 रुपये तेव्हापासून तिकडे मी काम केला। मग 1000, 2000, 3000, 2000, 4000, 5000 असं करून ते बाई पान दिलं, जमा करून दिलं। मग त्यांनी दिलं तसे आणून मी ठेवलं। म्हणजे हे पैसे तू कोणाकडे ठेवायला दिलेले? ठेवायला दिले। कोणाकडे ठेवायला दिले? आमचे ते तिकडे ये नाला सपारा तिकडे ते वसईला ते ठेवायला, जिथं काम करतात ते मालकीनकडे पैसे ठेवायला गेले। मग आता पोराचं लग्न करायचं म्हणून एकत्र ते पैसे दिले, लग्न करायचं होतं। मग ते पैसे बँकेत का नाही ठेवलं तू? बँकेत का ना, ते पिन कार्ड नाही काढलेलं ना, तेव्हा मग नाही तसे मग घेऊन आलो ठाणा बँक पण, ते पण गेलो तर मग नाही। आता आपण तिथले जे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या घराजवळ आजूबाजूला राहतात, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की हे कसं घडलं, काय घडलं, त्यांना काय माहित आहे का, की त्यांना कोणावर असा एखादा की संशय आहे का, असं आपण विचारून घेऊया की ही जेव्हा कामाला जातात, मग हे कोणाला सर्वात पहिलं कोणाला माहित पडलं? पहिलं सर्वात काकी होती, त्यांना माहित पडलं। तर आम्ही तिकडे ट्रॅक्टर फिरवत होतो तेव्हा नंतर सांगितलं, तर आमचा भाऊ होता तो बघायला आला होता, तर बघितलं काय चोरी झालेला आहे।
आणि नंतर मग ही चोरी रात्री झालेली की दिवसा झालेली असं तुमचा काय अंदाज? अंदाजे तर रात्रीच झाले असेल, दिवसात तर इथं फिरतातच. तर सकाळी बघितलं तर दुपारपर्यंत माहिती पडलं का चोरी झालेला आहे. नंतर फोन केला आणि बोलवून घेतलं का चोरी केली आहे अशी. मग तुम्हाला काय वाटतं, आपल्या गावातला असेल की बाहेरचा असेल, काय कोण असेल, काय असा एखादं संशय? संसारात आता कोणी चोरी केली असेल तर आपल्याला तर काय माहितीच नाही. मग आता तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? तर चोरी केलेला आहे तर पोलीस येऊन चौकशी करतील आणि त्यांना पैसे मिळवून देतील अशी आम्ही अपेक्षा करतोय. हे खूप गरीब आहेत, त्यांची